जसं आपण मोठे झालो, शाळेत जायला लागलो, कमवायला लागलो, ते जे सुख होतं ते आपल्याला नंतर कधी उपभोगता नाही आलं. आय थिंक की मातीत जाऊन मित्रांबरोबर खेळणं, लोळणं, लिटरली आय थिंक या रेसमुळे ते एक करायला मिळतं. कोणती रेस आहे ते आय थिंक तुम्हाला सांगायची गरज नाही पडणार, ऑलरेडी इथे दिसतच असेल. ही जी रेस आहे ना ती मी लास्ट इयर केली आहे ऑलरेडी, बट वल्लभ नव्हता त्यावेळेस आणि त्याला पण करायची खूप इच्छा आहे. त्यामुळे आहे मज्जा मज्जा आहे. आज दाखवतो तुम्हाला. बघा मस्त बसलो आणि हे असंच राहिलं. तर ही जी रेस आहे ना ती का खास आहे माहितीये का? लहानपणी आपण जसं मातीमध्ये खेळायचो ना, ते जसजसं आपण मोठे झालो, शाळेत जायला लागलो, कमवायला लागलो, ते जे सुख होतं ते आपल्याला नंतर कधी उपभोगता नाही आलं. आय थिंक की मातीत जाऊन मित्रांबरोबर खेळणं, लोळणं, लिटरली आय थिंक या रेसमुळे ते एक करायला मिळतं. त्यामुळे एकदम माहित नाही, थोडंसं नॉस्टॅल्जिक झाल्यासारखं वाटतंय मला. तो प्रकार खूप भारी आहे की तुम्हाला तिकडे अडवायला कोणी नसतं की हे करू नका, अरे मातीत असं जाऊ नका, अरे पाण्यात कुठे पडताय. या रेसमध्ये तुम्हाला जे करायचंय ते करा. रेस बद्दल सांगायचं तर एक 5 किलोमीटरची ही ओव्हरऑल रेस असते आणि त्याच्यामध्ये हर्डल्स असतात किंवा वेगवेगळे सेक्शन्स असतात, जिकडे तुम्हाला एक एक टास्क असतात जे तुम्हाला करायचे असतात. आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही पाण्यात पडता, चिखलात लोळता, उड्या मारता, रस्सीवरती चढून वरती जाता, या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. माझ्या आणि वल्लभसाठी नक्की कमेंटमध्ये चीअर करा. मजा येणार रे, मजा येणार रे. येईलच आता, वल्लभला पिकअपच करतोय. छावा आलेला आहे एकदम डेव्हिल सर्किटचा शर्ट वगैरे घालून. अरे ते लोक पळायला जातात, डेव्हिल सर्किट अटेंड करतात, हेल्दी खात असतील. सकाळी सकाळी वडापाव हा आमचा प्री वर्कआउट मील आहे. खास मुंबईचा वडापाव आहे हा मुंबईचा वडापाव. रुताची आई आली आहे, त्या काळ घेऊन आल्यात. You are doing something that 99% of India would never do. So well done, guys. Nothing but respect, admiration for all of you. सही आहे. हळू 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 हळू. अरे 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 घासला गेलं का? घासलंय. अरे लागले लागले लागले. आमच्या बरोबर एक पेशंट आहे. पेशंट पडला वल्लभ आता इकडे पूर्ण ओला झालाय. मजा आली मजा. आणि त्या वल्लभला ना तिकडे घंटा वाजवायचं जे होतं दोरीवर वरती चढून, तिथनं उतरताना तो असा घसपटच उतरला. त्यामुळे हाताला सगळं भाजलंय, पूर्ण वाट लागली आहे. जोश जोश बघा. सगळे डॉक्टर होते ना ते विचारतात हे करून काय मिळतं तुम्हाला.
म्हटलं काय याचं बक्षीस वगैरे आहे का? म्हटलं काय नाही करू, घरी जावं बोलते, आता घरी जावा नका करू. आम्ही सांगितलं काय नाही मिळत, फक्त एक मेडल मिळतं. बोलते अरे मग वेडे आहात का तुम्ही, हे का करताय? नाईस. सही आहे. कम्प्लिटेड. झालं कम्प्लीट झालं. एकदम जोरदार बिर्याणी आणि स्टार्टर खाल्लेलं आहे आणि पल्लवसाठी त्यांनी फिंगर बोल आणून ठेवले आहे.